स्वतंत्र भारत 75 मालिकेमध्ये आज आपल्याबरोबर पंडित राजेंद्र मणेरीकर सर आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत. आणि आजचा खरंच अतिशय उत्तम आपला एक योग म्हणा किंवा आपलं भाग्यच आहे म्हणायला हवं की त्यांच्यासारखे अतिशय चांगले अभ्यासक आज आपल्या बरोबर आहेत. श्री राजेंद्र मणेरीकर ह्यांचा साताऱ्याला असतात आणि त्यांचा भगवद्गीतेचा खूप अभ्यास आहे, प्रचंड अभ्यास आहे. आणि त्यावरचं गीतार्थ विलास हे त्यांचं हा जो त्यांचा ग्रंथ आहे तो ढवळे प्रकाशनातर्फे प्रसिद्ध आहे आणि अतिशय लोकप्रिय किंवा लोकांना माहीत असलेला आहे. मी आपल्याला विनंती करतो की स्वतंत्र भारत 75 मालिकेमध्ये आजचं पुष्प आपण गुंफावत आणि आम्हाला सगळ्यांना उद्बोधन करावं. खूप खूप धन्यवाद सर. आपण कृपया स्टार्ट करावं. नमस्कार. मीच आधी धन्यवाद दिले पाहिजेत अशासाठी की एका आपल्या आवडत्या विषयावर बोलायची संधी मला आयोजकांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. जेव्हा जेव्हा असं बोलायचा प्रसंग येतो त्या वेळेला खरं सांगायचं म्हणजे मनातून भीती वाटते की आपल्याला गीता रहस्यावर बोलायला आज मला सांगितलंय यांनी, तर आपला अधिकार आहे का गीता रहस्यावर बोलायचा, असा प्रश्न सारखा मनात येतो. गीतेवर जर बोलायचं असेल तर गीतेवर आपला अधिकार आहे का, आणि काहीस मनात नैराश्य दाटून येतं. परंतु खूप सुदैवाने एक गोष्ट सांगतो की मी रागसंगीत शिकलेला मनुष्य आहे. पंडित रामभाऊ मराठे आणि पंडित मधुसूदन कानेटकर यांच्याकडे माझी तालीम झालेली आहे. तर ते शिक्षण फार लहानपणी सुरू झालं आणि त्यावेळेला आपला अधिकार असला तर आपण गायचं हे कळायच्या आधीच तो प्रवास सुरू झाला. तसं गीतेच्या बाबतीत झालं नाही. गीता ही थोडीशी जाणतेपणाने अभ्यासली गेली, थोडीशी उशिराच आयुष्यात आली. ते खूप तोट्याचं आहे हे आता लक्षात येतं. परंतु जो नियम तिकडे खरं सांगायचं म्हणजे लावलाय तो त्याच कारणामुळे इकडे लावायचा आणि आपण बोलायचं असं प्रत्येक वेळेला मला निर्णय करावा लागतो. ह्याचं कारण असं की तिकडे आम्ही आज आपल्याला भूप गायचंय, यमन गायचंय, तोडी गायचंय, भैरव गायचंय असं म्हणून गायला बसतो. याचा अर्थ त्या रागाचं आपल्याला पूर्ण आकलन झालेलं आहे असं होत नाही. परंतु गायल्याशिवाय त्या विषयाचं आपल्याला आकलनही होत नाही. म्हणजे एखादा विषयाचं आपल्याला आकलन व्हायला हवं असेल तर तो आपण गायला पाहिजे. हे शिक्षण आमचं त्या विषयात झालंय. आणि थोड्याफार फरकाने पाहिलं तर ज्या ज्या विषयात आपण काम करत असतो त्या विषयामध्ये जर आपण बोलू शकलो, त्या विषयाचं खंडन मंडन आपण करू शकलो, म्हणजे त्यात अनेकांनी मांडलेली मतं त्यांचं खंडन किंवा मंडन, त्यातल्या एका मताच्या बाजूने उभं राहायचं, दुसऱ्याच्या मताला विरोध करायचा, किंवा जे मांडलेलं मत आहे त्या मताला आपण पाठिंबा द्यायचा आणि तेच सगळं आपल्या शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न करायचा. हा एक अध्ययनाचा आणि अभ्यासाचा असा प्रकारच आहे. आणि आज इथे बोलताना मी तीच भूमिका घेऊन आपल्या समोर बोलतोय. गीता रहस्याच्या जयंतीचा मुहूर्त असल्यामुळे बोलणं हे गीता रहस्यावर करायचं असं ठरलंय. तर हा जो ग्रंथ आहे गीता रहस्य नावाचा, तर प्रत्येक मराठी माणसाच्या
आयुष्यात हे नाव एकदा येऊन गेलेलं असतं. शाळेत शिकत असताना आपण असं शिकलेलो असतो की लोकमान्य टिळकांना ब्रिटिश सरकारने 6 वर्षाची शिक्षा ठोठावली. दुसरी राजद्रोहाची शिक्षा, आयुष्यातली तिसरी, पण राजद्रोहाची दुसरी. आणि त्यावेळेला त्यांना मंडाले येथे 6 महिने ठेवण्यात आले. आणि त्या मंडालेच्या वास्तव्यात त्यांनी काय कार्य केलं तर त्यांनी गीता रहस्य लिहिलं. तर इथपर्यंत आपल्याला माहिती ही शालेय जीवनात झालेली असते. प्रत्यक्षात काही मंडळी गीता रहस्य अभ्यासण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातली काही मंडळी ही खरोखर शेवटापर्यंत ते वाचन नेतात. आता विषय इतका मोठा आहे आणि लोकमान्यांनी तो एवढा मोठा करून ठेवलेला आहे की तो ग्रंथ एका वाचनात, एका दमात असा आटोपणे हे सर्वांना सहज साध्य नाहीये. त्यांची जी भाषा आहे त्यातली ती अप्रतिम आहे, परंतु अशा भाषेतलं गद्य हे आपण रोज वाचत नाही. आणि त्याच्यामुळे पहिली सवय ही लोकमान्यांची मराठी ही वाचायची आहे, तर तिची सवय पहिल्यांदा करून घ्यावी लागते. जशी गोष्ट ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी बाबत आहे की म्हटला तर ग्रंथ मराठीतच आहे, परंतु हा मराठीतला ग्रंथ आपल्याला समजत नाही अशी सामान्यपणे अवस्था असते. आणि मग त्यावेळेला मंडळी सार्थ ज्ञानेश्वरी आणतात आणि ती सार्थ ज्ञानेश्वरी वरती ओवी आणि खाली तिचा सुगम मराठी म्हणजे आपण जी एकमेकांशी बोलतो ती मराठी, त्या मराठीमध्ये दिलेला खालचा अर्थ असा पाहतात. वरच्या ओव्या कोणाला जर का निवेदनात उद्धृत करायच्या असतील, लेखात वापरायच्या असतील तरच त्या वापरण्याची पद्धत आहे. काही अजून हौशी लोक बोलण्यात वापरतात, परंतु ज्ञानेश्वरांच्या भाषेपासून आपण त्या सार्थ ज्ञानेश्वरीपासून लांबच राहतो. काही असो, पण ते खालचं तरी वाचणारी काही मंडळी आहेत. गीता रहस्याच्या बाबतीत अडचण अशी होते की तिला आता अजून सार्थ करण्याचा काही विषय उद्भवत नाही, कारण ते गद्यातच आहे. परंतु ते गद्य हे आपल्या रोजच्या परिचयाचं गद्य नाहीये. त्या मुद्द्यावर आपण जरा नंतर येऊ. मी एवढ्यासाठीच म्हणतोय सुरुवातीला की लोकमान्यांचं गीता रहस्य आपल्याला वाचण्यामध्ये ही एक अडचण आहे असं लोक सांगतात. आजच्या व्याख्यानाचा हा पहिला हेतू आहे की हे ऐकणाऱ्यांपैकी ज्यांनी गीता रहस्याचा अभ्यास केला नसेल त्यांना पहिली विनंती करायची की मराठीतला गीता रहस्य हा एक अपूर्व ग्रंथ आहे. मराठीत जे अपूर्व ग्रंथ आहेत त्यात पहिली ज्ञानेश्वरी अथवा ज्ञानदेवी, तुकोबांची गाथा आणि कालानुक्रमे लोकमान्यांचं गीता रहस्य आहे. आणि कुठल्याही मराठीच्या अभिमानी माणसाच्या घरी हे 3 ग्रंथ असायलाच हवेत आणि त्यांनी त्या 3 ग्रंथांचं अध्ययन जितकं जमेल तितकं करायला पाहिजे असं मी स्वानुभवाने सांगतो. त्याच्यातून मराठीचा अभ्यास होतो, त्याच्यातून संवादाचा अभ्यास होतो आणि त्याच्यातून जीवनविषयक तत्वज्ञानाचा अभ्यास होतो. जीवनविषयक तत्वज्ञान याचा अर्थ असा की आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे त्याचा उपयोग आपण कशा करता करायचा आहे. आणि ह्याचं एक उत्तर इतकं साधं सोपं आहे की त्याचा उपयोग आपण आपल्या प्रगती करता करायचा आहे. आणि हे उत्तर सगळ्यांना मान्य होऊ शकेल की माझी प्रगती झाली पाहिजे. मग प्रगती कशाला म्हणायचं असा प्रश्न येतो.
जेव्हा आपल्याला तात्विक ग्रंथ किंवा कुठलाही विषय अभ्यास करायचा असतो त्यावेळेला त्यातल्या प्रत्येक शब्द आणि शब्दाचा कीस पाडल्याशिवाय भागत नाही. नुकतंच मला एक गाण्यातला माझा मित्र म्हणाला की तू फार कीस काढतोस आणि त्या गाण्यातली मजाच घालवून टाकतोस. तर आता मी त्याचं स्पष्टीकरण त्याला दिलं नाही, परंतु इथे आज तो कीस काढल्याशिवाय मला तुमच्या समोर गीता रहस्याबद्दल बोलताच येणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून ती आठवण सांगितली की गीता रहस्यामध्ये इतका कीस काढलेला आहे, प्रत्येक मुद्द्याचा प्रत्येक शब्दाचा इतका कीस काढलेला आहे आणि शब्दप्रयोग वाक्यप्रयोग इतके जपून केलेले आहेत की जर आपल्याला त्या विषयाची तशी आवड आणि सवय नसेल तर आपल्याला त्याचा त्रास होईल. आपल्याला काय वाटतं की चटकन काय ते सांगा ना, इतकं लांबलच कशाला सांगताय, पटकन पटकन सांगून टाका. तर पटकन सांगून होत नाही. याचं कारण मी जे काही बोलतोय ती मराठीच भाषा आहे, परंतु त्यातले शब्द मी काय अर्थाने वापरतो आहे तुमच्या समोर हे मी जरूर सांगायला पाहिजे. ते सांगणं आवश्यक आहे. आता साधी प्रगती हा शब्द आता आपण घेतला, तर ही जी प्रगती आहे ती प्रगती म्हणजे नेमकं काय? म्हणजे खूप धनदौलत मिळवली म्हणजे प्रगती होते अशी बहुतांश लोकांची समजूत आहे. आणि ही काही आज झालेली नाही, ही पूर्वापार आहे. माणसाला जर धनाचा लोभ नसता तर आपलं जीवन वेगळं असतं. परंतु खूप दुर्दैवाने माणसाला अनैसर्गिकरित्या म्हणजे नैसर्गिकरित्या प्राणी म्हणून आपण आपल्याकडे पाहिलं तर आपल्याला धन हे काही महत्वाचं नाही. 2 वेळेला जेवायला मिळालं आणि अजून आता पुढे गेलो आपण थोडेसे माणूस म्हणून वस्त्र मिळालं आणि निवारा मिळाला. आपली सहनशक्ती घरात राहिल्यापासून मानवजात ज्या वेळेला राहू लागली तेव्हापासून ती गेली सहनशक्ती उघड्यावर राहायची. तर आता घरात राहिला म्हणून आपण अन्न वस्त्र निवारा असं म्हणतो. ह्याच्याशिवाय अजून 2 गोष्टी आहेत की भय आहे आणि मैथुन आहे. या 2 गोष्टींची एक प्राणी म्हणून आपल्याशी संबंधित प्रकरण आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी भागल्या एकदा की मग झालं, आता अजून कशाला काय पाहिजे. पण मनुष्य असं होत नाही. मनुष्याचं पहिलं लक्षण असं आहे की तो चटकन समाधानी होत नाही. म्हणजे आपल्याला भारतात खूप छान इकडून तिकडे जाता आलं. एकेकाळी आपल्याला रेल्वे उपलब्ध झाली. ब्रिटिशांच्या राजवटीत रेल्वे मिळाली. मग रेल्वे मिळाल्यावर लोकमान्यांनीच एका ठिकाणी लिहिलंय बघा, आता पत्र आपली एका दिवसात मुंबईहून पुण्याला यायला लागली आणि ती पण 2दा. तर सारखं पोस्टमनकडे लक्ष असतं आपलं, येऊन गेला का तो, येऊन गेला का तो. कारण त्याच्या आधी इतक्या चटकन इकडचा निरोप तिकडे जायची सोयच नव्हती. मग ते पोस्ट खातं रेल्वे खातं असं सगळं जुळून आल्यावर दिवसातून 2दा बटवडा व्हायला लागला पोस्टाकडून. तर ही एक नवीन सवय आपल्याला लागली. आणि आता आपल्याला माहिती आहे की आपण व्हॉट्सअप वापरतो. क्षणात इकडून तिकडे ईमेल सुद्धा मागे पडलं. जरा किंचित जास्ती वेळ लागतो असे समजूत आहे. सगळ्या समजुतीच आहेत आपल्या, परंतु आपल्या गरजा ह्या अशा बदलत जातात. आणि त्या गरजा का बदलत गेल्या ह्याचं कारण माणसाला समाधान नाही आहे त्या स्थितीत हे आहे. आता ह्या समाधान नसण्याच्या प्रवृत्तीमुळे माणसाचा फायदा झाला का तोटा झाला. तर आपल्याला तोट्याचा विचार आज करायचा नाही, कारण त्याच्यावर बोलणारे भरपूर आहेत आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्यावर बोलू शकते. परंतु फायदा, ह्या प्रवृत्तीचा फायदा हा काय, हा प्रश्न आहे. आणि ह्याच्यावर लोकांनी म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आणि आपल्याला अभिमानास्पद वाटावी भारतीयांना अशी गोष्ट की आपल्याला कल्पना येणार नाही इतक्या मागच्या आपल्या पूर्वजांनी
माणसाची प्रगती कशात आहे आणि त्या प्रगतीचं सर्वोच्च शिखर कसं गाठायचं आणि केव्हा म्हणायचं की हा शिखरावर पोचला, हे ठरवलं, त्याचा मार्ग आखून दिला आणि ते सगळे शब्दबद्ध केलं. त्यावेळेला काही छपाईची यंत्र नव्हती किंवा आपण आता असं बोलतोय अशी व्हिडिओ तर फार लांबची गोष्ट झाली. त्यामुळे कोण बोललं, काय बोललं, आपल्याला काय माहिती नाही. परंतु त्यांनी जे काही सांगितलं त्यावेळेला त्याचं सार हे नक्की आपल्याला माहिती आहे. आणि ते सांगणारा जो सर्वोच्च ग्रंथ तो म्हणजे भगवद्गीता हा आहे. भगवद्गीतेचे कर्ते भगवान व्यास आहेत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही भगवद्गीता महाभारताचा एक भाग आहे. महाभारत हे एक अपूर्व काव्य आहे. त्याचं पहिलं नाव जय होतं आणि त्याचा एक हेतू हा कौरव पांडवांचं युद्ध नव्हे तर त्या घराण्याचा इतिहास ज्याच्यामध्ये युद्धाचा एक प्रसंग आहे तो सांगणं असा. त्या युद्धाच्या प्रसंगात आणि तो युद्धाचा प्रसंग म्हणजेच ते युद्ध हे महाभारताच्या मध्यस्थानी असं ठेवलेलं आहे. आणि त्या महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगात अर्जुनाला श्रीकृष्णांनी जो उपदेश केला तो उपदेश आपल्याला भगवद्गीता म्हणून माहिती आहे. भगवद्गीता ह्या शब्दाचा अर्थ भगवंताने गायलेले उपनिषद असा आहे. तर त्याच्या आधी जे काही विचार झाले, गीता जन्माला यायच्या आधी जे काही विचार झाले त्याच्यामध्ये उपनिषद, सगळी उपनिषद ही फार महत्वाची साधने आपल्याला समजायची काही त्याच्या आधी काय विचार झाला. उपनिषदांच्या आधी वेद आहेत आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की वेदांचं जे सार ते उपनिषदांमध्ये आहे. मी वेदांचा अभ्यासक नाही, परंतु वेदांवर बोलणारी जी काही मंडळी आहेत त्यांचं अधूनमधून वाचनात येत असतं आणि त्यातली एक जमात म्हणूया किंवा त्यातला एक गट जो अतिशय वेदांचा अभिमानी आहे त्याचं म्हणणं असं आहे की उपनिषद हा काही वेदांचा भाग नाही, ती स्वतंत्र प्रकरण आहेत. तर असं का बरं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण एक शब्द ऐकला असेल की वेदोक्त कर्म हा शब्द आपण ऐकला असेल. वेदोक्त म्हणजे वेदांनी सांगितलेलं कर्म, उक्त म्हणजे बोललेलं, वेदांनी जे सांगितलं ते कर्म, ह्याच्यामध्ये यज्ञ याग आले. तर वेद काय सांगतात, वेदांचं सार काय आहे, वेदांची आपल्याकडून अपेक्षा काय आहे आणि माणसाचं परमकल्याण कशात आहे याचा एक विचार जो झाला त्या विचाराला पूर्वमीमांसा असे म्हणतात. आणि यज्ञयाग करणारी मंडळी जी आहे आणि प्रत्येकाने वेदोक्त कर्म करून म्हणजे वेदोक्त यज्ञयागादी कर्म करून नियमित आपलं जीवन जगलं तर तो मनुष्य प्रगतीचं टोक गाठतो असं त्या पूर्वमीमांसेचं म्हणणं आहे. त्या पूर्वमीमांसेचे कर्ते जैमिनी म्हणून ऋषी होते ते आहेत. थोडक्यात पूर्वमीमांसेचा विषय कर्मकांड हा आहे आणि उपनिषदांचा विषय हा कर्मसन्यास असा आहे.
कर्मसन्यास हा जर उपनिषदांचा विषय असेल तर त्याचा एवढाच अर्थ आहे की हे जे काही वेदोक्त कर्म म्हणून हे पूर्वमीमांसक सांगत आहेत ती गोष्ट माणसाची खरी प्रगती सांगणारी नव्हे, तर माणसाची खरी प्रगती किंवा शिखरावस्था गाठायचा मार्ग हा वेगळा आहे. त्याला फार मोठ्या उंचीवर जाण्याकरता त्यांनी पहिलं काय केलं पाहिजे तर ही वेदोक्त कर्म त्यागली पाहिजे आणि म्हणजेच त्यांनी कर्मसन्यास केला पाहिजे. आता असं बोललं ना कोणी की कर्मसन्यास केला पाहिजे की त्याचा अर्थ लगेच लोक असा घेतात, कर्मसन्यास केला पाहिजे असं जर कोणी म्हणाला तर काय म्हणणार लोक, याचा अर्थ असा की हा सगळा संसार मग आपण सोडून दिला पाहिजे, एकदम उडीच दुसऱ्या टोकाला, आणि रानावनात जाऊन राहिलं पाहिजे. संसार सोडणं फार कठीण आहे, कारण आपण मगाशी ज्या माणसाच्या मूलभूत गरजा म्हटल्या त्या मूलभूत गरजा जर भागायच्या असतील, अन्न वस्त्र निवारा मैथून आणि भयापासून संरक्षण, तर ह्या मूलभूत गरजा ह्या रानावनात गेल्यावर कोण पूर्ण करणार? इथे समाज आहे, इथे सगळे घरात राहतात, त्याप्रमाणे मी पण त्यातलाच एक हिस्सा असल्यामुळे मला पण निवारा मिळतो, मला पण अन्न मिळतं, अन्न मिळवण्याची संधी मिळते, मैथुनाची सोय होते, आणि आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे भयनिवारणही होतं. मी एकटा काय करणार, मला सतत दुसऱ्याचं भय, असंच जर का मी जगलो तर ह्यात प्रगतीचा कुठला विषय आला? तेव्हा कर्मसन्यास हा मार्ग नाही. आपल्या संसारात राहून ती जी काही आपल्याला गृहस्थाश्रमाची म्हणून कर्म सांगितलेली आहेत तीच आमरणांत करत राहणे हाच एकमेव मार्ग आहे. अशा तऱ्हेची विचारसरणी एक आपल्याकडे दृढ झाली. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे दुसरी विचारसरणी तिला म्हणतात उत्तर मीमांसा. एक पूर्व मीमांसा, एक उत्तर मीमांसा. तर ते उत्तर मीमांसक म्हणतात की नाही नाही नाही, ही जी वेदोक्त कर्म आहेत ही सगळी काम्य कर्म आहेत. काम्य म्हणजे काय, तर ज्याच्यात फळाची अपेक्षा ठेवून कर्म केलेलं असतं. म्हणजे आपण जर का पाहिलं तर आपल्या घरी जर एखादं धार्मिक कार्य केलं तर त्याचे जे पुरोहित असतात ते शेवटी त्या यजमानाच्या कुटुंबाला बोलवून तुम्हाला सर्व तुमच्या मनासारखे हो, तुम्हाला धन दौलत पुत्र पौत्र असं सगळं जे तुमच्या कामना आहेत, जे मिळावं अशा आहे, त्या सगळ्या तुमच्या कामना पूर्ण होत असा वर देतात किंवा असा त्या यज्ञ पुरुषाकडे वर मागतात आपल्या वतीने. ते मध्यस्थ असतात आपले, कारण ती शिस्तीत पूजा करायला आपल्याला जमत नाही, त्या शिस्ती करता ती मंडळी असतात. तर आपल्या वतीने ते तो यज्ञ पार पाडतात. तर ही सगळी कर्म जर का पाहिली तर काम्य कर्म असतात. एक उदाहरण देतो की दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. तर पुत्र कामेष्टी यज्ञ हा पुत्र होण्याकरता केला, म्हणजे अपत्य प्राप्ती व्हावी म्हणून जे काही केलं त्याला आपण जर यज्ञ म्हटलं तर तो यज्ञ हा काम्य यज्ञ होता. अश्वमेध यज्ञ करत होते राजे लोक, म्हणजे घोडा सोडून द्यायचा, तो जो अडविल त्याने मग युद्ध करावं, जो जिंकेल त्याची सरशी. मग आपलं ज्याच्या अंगात हिंमत होती की बाबा आपण कुठल्याही राजाला नमवू शकू, तर तो आपला घोडा असा पाठवत होता, आणि मग जिथे कुठे विरोध होईल तिथे युद्ध करायचं आणि तो प्रदेश जिंकून घ्यायचा.
अशा तऱ्हेने त्या बाकीच्या राजांना मांडलिक करणे हे मनात काम म्हणजे इच्छा, काम या शब्दाचा अर्थ इच्छा असा आहे, आणि असं ते काम्य कर्म करायचं. म्हणजे असं म्हणायचं की त्या राजाची ते काम्य कर्म केल्यामुळे हद्दवाढ झाली, राज्याची हद्दवाढ झाली, आणि त्या राजाची राजा म्हणून प्रगती झाली. म्हणजे धन दौलत सत्ता अशा ज्या काही भौतिक गोष्टी आहेत, अशा भौतिक गोष्टींची कामना करून जी कर्म केली जातात आणि ज्यांना वेदांचा आधार आहे असं म्हटलं जातं, त्या शास्त्रोक्त कर्मांना सोडून द्या असं सांगणारे लोक जे निघाले ते उत्तर मीमांसक. ते म्हणतात ही हाव थांबतच नाही. आणि आपण इतिहास पाहिला तर आपल्याला कळेल, आणि आसपासची परिस्थिती पाहिली तरी कळेल की माणसाची धनाची, माणसाची सत्तेची हाव ही अजिबात संपत नाही. किंबहुना त्याला ती सवयच लागते आणि तो त्याचा धर्मच बनतो. अधिकाधिक धन कमावणे हेच आपल्या जीवनाच्या प्रगतीचं अंतिम लक्षण आहे. अशा ह्याच्यामध्ये मनुष्य एकदा शिरला त्या चक्रव्यूहात की तो चक्रव्यूहातून कधीच बाहेर येत नाही. त्याला तेच गोड वाटतं. त्याचा देह मरतो पण हा विचार मरत नाही. ह्याच्यावरती उत्तर मीमांसक असं म्हणाले की तू एक मनुष्य प्राणी म्हणून इथे जन्माला आलास, तर तुला अजून काही विचार करता येतो की नाही? मग लोक म्हणाले तुम्ही सांगा, आम्हाला नाही करता येत, तुम्ही सांगा विषय काय. ते म्हणाले जोपर्यंत काम्य कर्म तुम्ही करत आहात तोपर्यंत आमचा विचार तुम्हाला कळणारच नाही. तुम्ही निष्काम कर्माचा विचारच करायला तयार नाही. मग निष्काम कर्माची गोष्ट काढल्यावरती प्रश्न असा आला की निष्काम कर्म म्हणजे उगीच काहीतरी करत राहायचं. आपण काही करतो, रोजचं जेवण बनवतो, तर ती बनवणारी घरातली गृहिणी किंवा आता आपण बाहेर जाऊन काही खात असू तर तिथे बनवणारा आचारी हा काय विचार करतो की मी जे केलंय ते लोकांना आवडावं आणि त्यांनी तृप्त व्हावं, असा विचार केल्याशिवाय ही इच्छा म्हणजे ही काम, हा काम धरल्याशिवाय किंवा ती इच्छा केल्याशिवाय तो स्वयंपाक उत्तम होईल कसा? फळाची अपेक्षा करायलाच पाहिजे. फळाची अपेक्षा, आणि इतकंच नव्हे तर ते जे फळ आहे ते फळ कसं असावं याची संपूर्ण कल्पना ही जोपर्यंत मनुष्य करत नाही तोपर्यंत तिथे कसं पोचावं हे सुद्धा ठरणार नाही. म्हणजे कुठली वस्तू जर बनवायची असेल तर ती बनवण्याचा काही विधी असतो आणि ती बनवताना काही निषेध असतो. जसं डॉक्टर मंडळी ऑपरेशन करताना आपली सगळी उपकरणं आणि स्वतःला सुद्धा निर्जंतुक करून घेतात, आणि मग कोणी कुठे हात लावायचे ह्याचे निषेध असतात ऑपरेशन थिएटरमध्ये. म्हणजे तिथे विधीही असतो, ऑपरेशन करण्याचा विधी, आणि ते ऑपरेशन आणखी नवीन समस्येला जन्म मिळू नये ह्या दृष्टीनेही सफल व्हावं म्हणून त्याचं निर्जंतुकीकरण करण्याकरता म्हणून काही निषेध सांगितलेले आहेत. ते निषेध फार टोकाचे असतात. ते सोवळं जे काही आहे ते आपल्याकडे पूर्वी समाजात जे सोवळं होतं त्याच्यापेक्षा फारच पुढचं सोवळं ते लोक पाळतात. म्हणजे मध्यंतरी एका डॉक्टरची तक्रार मी ऐकली की ते सर्जरीला उभे राहिले आणि
त्यांना मदत करणारा त्या हॉस्पिटल मधला जो कर्मचारी होता, तर तो त्याचा शर्ट असा होता की त्याची बाही यांच्या बाहीला लागत होती. तर हे म्हणाले, जरा लांब उभा राहा, इतका जवळ उभा राहू नकोस, कारण तुझा मला स्पर्श होतोय. तर त्या कर्मचाऱ्याला राग आला, मी इतके वर्ष काम करतोय, आता तुम्ही मला काय सांगताय, इतकी ऑपरेशन्स तुमच्यापेक्षा मी केली. बरोबरच आहे त्याचं म्हणणं, कारण त्या हॉस्पिटलमध्ये जेवढे सर्जन येतात त्या सगळ्यांना हात जर का मदत करतोय, तर ह्याला नियम माहित नाही असं असं कसं होईल. पण नियम माहिती असले तरी त्या क्षणाची परिस्थिती आणि गरज ह्याची जी जाणीव अध्ययनामधून त्या सर्जनची झालेली आहे, तिथपर्यंत हा मनुष्य पोचलेला नाहीये समजा. पण मला सांगायचा उद्देश काय, की निषेध आहे जीवनात जगताना, सतत निषेध आहे. घरात पाऊल ठेवताना पादत्राणं बाहेर काढायची आणि मग आत यायचं, ह्याच्यात निषेध आहे. पादत्राणं घेऊन घरात यायचं नाही. जेवायला बसताना हात धुवून जेवायला बसायचं, मग पुढे विधी सुरू होतो जेवायचा. तर अशी शास्त्रोक्त कर्म ही मनुष्याने रोज जी आचरायची आहेत. तुम्ही आता पाहिलं असेल की गेल्या काही वर्षामध्ये अनेक लोक आपल्या घरी अग्निहोत्र करतात. त्याबद्दल मी आता बोलत नाही, परंतु एक कर्मकांडाचा भाग येतो तो खरं म्हणजे चूल पेटवण्याचा भाग आहे. आता त्याला वेगळं रूप मिळालंय. पण एक लक्षात घ्या की अशा तऱ्हेचे विधी हे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सांगितलेले आहेत. प्रत्येक महिन्यात सांगितलेले आहेत, प्रत्येक दिवसाचे वेगळे सांगितलेले आहेत. त्याच्यात श्राद्धासारखे विधी आहेत, असे अनेक. हे सगळं काम्य आहे, आणि हे काम्य आहे ही वाईट गोष्ट अजिबात नाही, तर ही चांगलीच आहे. आणि तेच सगळं निर्लेप मनाने समाजाची घडी आणि आपल्यातलं एकरूपत्व. माझ्या घरी श्राद्ध असतं तसं तुमच्या घरी श्राद्ध असतं. पितृ पंधरवडा माझ्या घरी असतो, त्याला आपण पक्ष म्हणतो, तसाच तुमच्या घरी असतो. हे ज्या वेळेला तुमच्या आणि माझ्यामध्ये साम्य होतं, त्यावेळेला आपण एका समाजाचे आहोत अशी भावना होते, आपल्यामध्ये एकत्वाची भावना होते, समाज म्हणून मनुष्य प्राणी उभा राहतो. तेव्हा हा धर्म आहे, आणि हा धर्म पालन करणे ह्याच्यात गैर काही नाही. पूर्वमीमांसक म्हणतायत 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर पहिलं काम काय, तर तुम्ही धर्म पालन करा. म्हणजे विद्या ग्रहण केल्यानंतर तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करा, हा पहिला धर्म. मग अपत्यांना जन्म द्या, मग त्या अपत्यांचं लालन पोषण करा, त्या अपत्यांचे विवाह लावून द्या. आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला धन कमावलंच पाहिजे. म्हणून धर्मानंतर अर्थ आला. धन कमावणं ह्यात गैर काही नाहीये. तुम्ही धनच कमावलं नाही तर मुलांना खायला काय घालाल, त्यांना शिक्षण कसं द्याल, त्यांना वस्त्र कशी पुरवाल, त्यांचे विवाह कसे होतील, आणि त्यांचे विवाह नाही झाले तर किती अधर्म माजेल, आणि वंशवृद्धी कशी होईल, आणि वंशवृद्धी नाही झाली तर ही मनुष्य जमात टिकेल कशी. तेव्हा माणसाला धर्म आणि अर्थ हे 2 पुरुषार्थ हे गाजवलेच पाहिजेत. मग तिसरा आला काम. म्हणजे तुम्ही कामना करा, तुम्हाला काय हवं आयुष्यात ते तुम्ही ठरवा. मग इथे आता गंमत आली की आता असं म्हणायचं काय की एखाद्या माणसाने, धर्मपरायण व्यक्तीने
जो समाजाचा धर्म म्हणून सांगितलेला आहे त्या पद्धतीने सर्व आयुष्य कंठित केलं, त्याने पुरेसं धन कमावलं, त्याच्या कामनाही पुरेशा पूर्ण झाल्या, असं तो जगलाय. त्याला स्वतःला बऱ्यापैकी समाधान आहे असं समजूया क्षणभर. त्याच्या कुटुंबियांनाही समाधान आहे की आपण चांगले जगलो, पुत्रपौत्रांचे विवाह झाले, वंशवृद्धी झाली. आता हे सगळं झाल्यानंतर त्याला कृतार्थता आली का? तर काय असतं, आपण आसपास पाहतो, आपल्या वेगवेगळ्या माणसांना पाहतो आणि बघा की अधिक धनवान मनुष्य दिसला की अनेक लोकांच्या मनात येतं की अरे किती पैसा आहे त्याच्याकडे, फार पैसा त्याच्याकडे बाबा, असं बोलतात लोक. लोकांना सर्वात आधी लोकांचा पैसा दिसतो आणि आपला पैसा सारखा त्याच्या मनात असतोच. त्याच्यामुळे हा आपल्यापेक्षा श्रीमंत आहे ही भावना त्याच्या मनात जोर करते आणि त्याला अजून पैसा मिळवायला प्रवृत्त करते. पैसा आला की तो खर्च केल्याशिवाय काम कसा पूर्ण होणार, म्हणून मग त्याचा काम पुरवण्याकरता म्हणून इतर माणसं त्याला हे आणून विक, ते आणून विक, असं काय काय करतात. गरजेचं आणि अधिक गरजेचं असं सगळं आयुष्य मनुष्य मग जगत राहतो. धन पुरत नाही आणि पुरण्यापेक्षा जास्ती झालं तर त्याचं काय करावं हे एक माणसाला कळत नाही. पण अशाच समाजामध्ये आज आपण ज्यांच्या ग्रंथाबद्दल बोलायला निघालो, बघा माझं नमुनालाच किती घडावर नाही घडेच्या घडे तेल गेले. तर ते लोकमान्य टिळक सुद्धा आपल्याला माहिती असतात, शिवछत्रपती आपल्याला माहिती असतात, तुकाराम महाराज आपल्याला माहिती असतात, एकनाथ महाराज माहिती असतात, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, असे आपल्याला सगळे माहिती असतात. आणि आपल्या मराठी माणसाच्या जीवनात हे सगळे आपल्या आसपास असतात. आणि मग त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला वाटतं की आपल्याकडे सगळं आहे. म्हणजे एखादा मनुष्य जर का खरोखरच प्रामाणिकपणे आतून बोलायला लागला तर तो असं म्हणेल एका क्षणी आयुष्यात की बाबा माझ्याकडे सगळं आहे, पैसा आहे, गाडी बंगला, पोरं बाळ भरपूर आहेत, त्यांना पोरं बाळ झाली, इतका पैसा झालाय. आणि मग लोक असं पण फार म्हणजे अगदी मोठं तत्वज्ञान सांगितलं असं का म्हणतात, काय तो वर घेऊन जायचंय का पैसा, कशाला हा मनुष्य पैसा पैसा करतो. हे पण आहेच वाक्य आपल्यावरती. म्हणजे हा एक परंपरागत संस्कार. काय करायचा तो पैसा, परवा तो इतका मोठा मनुष्य गेला आणि इतकी संपत्ती सोडून गेला, अरे सगळं वाया, धडपड केलेली वाया कशी काय गेली, जगला ना तो, त्याला पैसाच कमवायचा होता. आता मरणार हे नक्की आहे ना, पण पैसे कमवून मेला ना, मग कौतुक करा की त्याचं. तसं नाही आम्ही करत. इतके लोक मेले आणि त्याच्या पुढे मरतील, पण आम्हाला कौतुक कोणाचं, तर ज्ञानेश्वरांचं. म्हणजे ज्यांच्या आयुष्याचा आणि धनाचा काडील मात्र संबंध नाही, त्यांचं आम्हाला फार कौतुक. महाराष्ट्रभर फिरून बघा, शहरातनं थोडं बाहेर पडलं की समजेल, अनेक घरांमध्ये रोज ज्ञानेश्वरी वाचली जाते. कोण भाग्यवंत आहे, आपण की ज्ञानेश्वर, हा प्रश्न कुठल्याही सुबुद्ध माणसाच्या मनात यायला पाहिजे. आणि असा त्या उपनिषदकारांच्या मनामध्ये त्यावेळेला आला की काम्य कर्म तुम्ही करता आणि त्यात काही सफलताही प्राप्त करता, हे जरी असलं तरी अजून काहीतरी शिल्लक आहे करण्यासारखं, याचा तुम्ही विचारच केला नाही. ह्याचा विचार न करून कसं चालेल. तुम्हाला हे लक्षात येत नाहीये का की समाजामध्ये धनवंताला मान आहे, परंतु त्याच्यापेक्षा मोठा मान हा विद्वानाला आहे.
जो विद्वान आहे त्याचा सल्ला घेण्याकरता लोक त्याच्याकडे जात असतात आणि ते जाताना तो किती धनवान आहे याचा विचार ते करीत नाहीत. असंही दिसतं अनेक वेळेला की ह्यांचा चरितार्थ कोण चालवतो हेच पत्ता लागू नये अशी माणसं इतकी विद्वान असतात. इतिहासाने राजवाड्यांची एक गंमत आहे. महाविद्वान मनुष्य तर त्यांना केसरीतर्फे दर महिना 15 रुपये असे देण्यात आले. कशासाठी? तर तुम्ही स्वतःच सगळं लिखाण करता, फार कष्टाचं काम आहे ते, इतकं लिहायला, तर तुम्ही एक लेखनिक ठेवा आणि त्याला दर महिन्याला 15 रुपये पगार द्या, तो खर्च आम्ही करू. ते निस्पृह होते राजवाडे. त्याच्यामुळे त्यांना धनाची आवक ही फार मर्यादित, आणि जे काही धन त्यांना काय कुठून मिळत असेल तर ते सगळं धन सामुग्री मिळवायलाच इतिहासाची खर्च होत होता. म्हणून केसरीकरांनी त्यांना दर महिन्याला 15 रुपये द्यायचे ठरवले. काही दिवस झाले आणि राजवाड्यांनी पत्र लिहिलं की ते मला तुमचे 15 रुपये नकोत आणि तो लेखनिकही नको, त्याचंही माझं काही जुळत नाही, कारण तो जे लिहितो ते तपासत बसायला मला जास्ती वेळ लागतो आणि त्याच्यातल्या चुका मला काढत बसायला लागतात. त्याविषयी चाललंय पर मला 15 रुपये नको. त्या माणसाने काय असं काही केलं नाही की मिळतायत ना केसरीवाल्यांकडून 15 रुपये, ते कुठे आपल्याला विचारायला येतात, त्यांचा आपल्यावर विश्वास आहे ना. आणि आपण हे पैसे काही स्वतःला धोतर घेण्याकरता खर्च करणार नाही, इतिहासाची सामग्री आणण्याकरताच खर्च करणार. तो जाऊ दे ना, ते पैसे इकडे वापरू. पण नीती नावाची गोष्ट अशी आहे की ती असं माणसाला वागू देत नाही. तुम्हाला पैसे कशाला दिले? लेखनिकासाठी दिले, मग तुम्ही ते लेखनिका करता वापरा. ही नीती आहे. म्हणजे जगात अजून एक विषय आहे की मनुष्य नीतिमान आहे की नाही, हा दुसरा विषय आहे. आणि नीती कशी ठरवायची हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कुठलं कर्म योग्य आणि कुठलं कर्म अयोग्य. हिंसा करणं ही वाईट गोष्ट आहे. मतभेद आहे का? नाही. पण रस्त्यावर एखाद्या बाईची अब्रू चाललेली पाहून एखाद्या माणसाने त्या व्यक्तीची जर हत्या केली तर आपण काय म्हणतो? तो मनुष्य बरोबर आहे आणि ती हिंसा झाली ती योग्यच झाली. मग आता पुन्हा गडबड झाली, ही हिंसाच झाली, हिला तुम्ही बरोबर म्हणता, एकाचा जीव गेला, हे तुम्हाला कसं चालतं? तर ह्याला आपण काहीतरी उत्तर देतो. ह्याच्यासाठी प्रत्येकाच्या मनात काहीतरी भाषण तयार आहे. आणि कोणी असं म्हणणार नाही आपल्यापैकी की त्याला मारण्यापेक्षा तो जे करत होता ते बरोबर आहे, असं कोणी म्हणणार नाही आपल्यापैकी. म्हणजे नीतीचे प्रश्न आले की आपणच मांडलेले सिद्धांत हे कोसळू लागतात. म्हणतात ना की त्या धर्मराजाचा रथ असं वरून चालायचा, 4 अंगुळ वर चालायचा जमिनीपासून. तो जेव्हा म्हणाला नरोवा कुंजरोवा तेव्हा तो जमिनीवर आला. म्हणजे सत्यप्रियता जरी असली तरी एक क्षण त्याच्या आयुष्यात असा आला की त्याला धड खरं नाही धड खोटं नाही, खोटंच म्हणायचं बोलला तो, पण असं बोलावं लागलं त्याला. अश्वत्थामा मेला का? हो, असंच त्याला सांगावं लागलं, खोटं बोलावं लागलं, कारण तसं जर झालं नसतं तर यांचा विजय झाला नसता. मग अशा वेळेला धर्म काय, अशा वेळेला अधर्म काय, नीती काय, अनिती काय, असे प्रश्न पडतात. आणि ह्याच्यावरती जे लोक उत्तर देतात ते समाजातले विद्वान असल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन लोक सल्ला घेतात. विद्वानांची सर्वत्र प्रशंसा होते, राजाची फक्त आपल्या राज्यातच होते, असं एक संस्कृत वचन आहे. म्हणजे बघा आता काय झालं, आपण जो राजा आहे म्हणजे धनदौलत सगळ्या राज्याची ही त्याची आहे, म्हणजे जो सर्वात धनवान आहे, ज्याच्या हाती सर्वात जास्ती सत्ता आहे, म्हणून त्याला
भयमुक्तता ही आहे, ज्याला अर्थ हा प्रश्नच नाहीये, ज्याचा कुठलाही काम कुठल्याही क्षणी पूर्ण होऊ शकतो, अशा माणसाबद्दल आपण बोललो तरी हे वचन निर्माण झालं की राजाची लोकप्रियता किंवा राजाला मिळणारी मान्यता ही त्याच्या राज्यापुरती आहे. त्याच्या राज्याच्या बाहेर इथे कोण मानला जात असेल तर तो ह्या देशातलाच विद्वान, तो पलीकडच्या राज्यातही त्याला मान्यता आहे, त्याच्या पलीकडच्या राज्यातही मान्यता आहे. केवळ एवढंच नव्हे तर तो देहात आहे का नाही याला महत्व दिले. आता ज्ञानेश्वर महाराज कुठे आहेत? पण ते विचाराने अमर झाले. विचार आणि आचार हा जो काही त्यांच्या आयुष्यात संगम झाला त्यांनी ते अमर झालेले आहे. म्हणजे याचा अर्थ असा होईल की अमरत्व प्राप्त करणे ही माणसाच्या जीवनाची परिसीमा आहे. आणि अमर कोण होतो? तर देहाने कोणीच अमर होऊ शकत नाही. देह जाणारच. आणि सगळ्यांना हे माहिती आहे, सहन करू शकत नाहीत की आपण उद्यापासून असणार नाही या जगामध्ये आणि ही सगळी लोक बाकीची मस्त मजा करणार आहेत आपल्याशिवाय, याचं लोकांना वाईट वाटतं. पण आपण आधीचे गेले म्हणूनच आपण आज मजा करतोय, तेव्हा आपण गेल्यावर पण लोक मजा करणार आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. आता आपली झाली मजा करून, कुठेतरी माणसाने म्हणायला पाहिजे ना की मजा म्हणून जे काही असते ती झाली माझी करून, तर ती जितक्या लवकर म्हणता येईल तितकं छान, असं लोकमान्यांचं गीतरहस्यात प्रस्तावनेतच सांगणे. तर हा जो काही वाद मी तुम्हाला सांगितला त्या वादामध्ये लक्षात आलं असेल की मनुष्याची जी उंची आहे ती धनदौलतीने झाली नाही आणि विद्वत्तेने तो अजून वर गेला, इथपर्यंत आपण आलो. आता असे जे विद्वान आहेत जगात त्यातला सर्वात श्रेष्ठ कोण, असाही प्रश्न आला. तर तुकोबांचा अभंग आपल्याला सर्वांना माहिती आहे की बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले. आपण तो करताना त्याची वंदावी पावले असं करून घेतलेलं आहे सुभाषित म्हणून. परंतु मूळ अभंग बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले असा आहे. आज आपल्याला वेळ नाही त्याच्यात शिरायला, पण आपण लोकांनी तो पुन्हा वाचा. तो अभंग आपल्याला काय मनात भावना निर्माण करतो की हा अभंग का निर्माण झालाय, तर बोलणं आणि वागणं हे ज्याचं सारखं आहे, जे जुळवता येतं, इकडे एक बोलतो आणि तिकडे बरोबर त्याच्या उलट करतो, त्याला काही मान जगात मिळणं शक्य नाही. पण तो इतका दुर्मिळ आहे की तो जर मला कुठे भेटला तर मी त्याचे पाऊलच धरीन, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आपल्याला अजून एक गोष्ट कळली की विद्वत्ता फार आहे, परंतु त्याचं जे आचरण आहे, त्या व्यक्तीचं जे आचरण आहे ते आचरण त्यांनी मांडलेल्या विचारांशी सुसंगत आहे का हे पाहणे. बरं, सुसंगत आहे, पण तो हे सगळं का करतो? का ज्ञानेश्वरांना गीता सांगाविषयी वाटली? तुकोबांना आपला चांगला चाललेला व्यवसाय का सोडून द्यावासा वाटला? कवित्व करावे असं मला वाटू लागलं, असं तुकोबांनी म्हटलेलं आहे. तर कवित्व कशाला? छान पैसे कमवायचे, तुमच्याकडे एवढी भाषा होती, इतकं प्रभुत्व भाषेवर तुमचं, आज तुमच्या अभंगातल्या ओळीन ओळी घराघरात म्हटल्या जातात. माणसाच्या बोलण्या वागण्यात तुकाराम आहेत, इतकी तुमची भाषा, आणि तुम्ही काहीच धन कमावलं नाही. मग त्यांना जे काही मोठेपण प्राप्त झालं ते धन न कमावल्यामुळे प्राप्त झालं. यांनी काही धनच कमावलं नाही, अरे म्हणून हा मोठा आहे. मग सगळे बसतील आयशाने, पण म्हणून तुकाराम होणार नाही.
धन कमावण्याची क्षमता त्यांच्या अंगात होती, हे आपण लक्षात घेत नाही. त्यांनी मनात आणलं असतं तर केवळ कवित्वाच्या जोरावर त्यांनी प्रचंड पैसा मिळवला असता. ती कला जर का त्यांनी लोकरंजनार्थ वापरली असती तर त्यांनी प्रचंड पैसा कमावला असता. होता तो व्यवसाय करायची त्यांना गरज नव्हती. होत्या त्या व्यवसायातून जेवढा पैसा मिळतो त्याच्यापेक्षा जास्ती त्यांनी पैसा नुसत्या कवित्वावर मिळवला असता. कीर्तन केली असती, गावोगाव फिरून तरी झालं असतं. पहा की आता सुद्धा आपल्या समुदायामध्ये कीर्तनकार आहेत. त्यांची एक एक कीर्तनाची फी जर तुम्ही ऐकली तर भोवळ येईल. मी तुकोबांनी सांगून ठेवलं, जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न. कथा करोनिया द्रव्य देती घेती त्यासी अधोगती नरक वास. म्हणजे काय, तर ज्यांना कीर्तन हा धंदा म्हणून करायचा आहे त्यांच्यासाठी ते धन छान आहे, त्यांनी आनंदात राहावं. पण ज्याला असं वाटतं की मी ज्या समाजात जन्माला आलो, ज्या समाजामधून माझं शिक्षण झालं, ज्या समाजामुळे मी आज ह्या स्थितीला आलो, सगळी सुख माझ्या पुढे आज हात जोडून उभी आहेत किंवा उभी असू शकतात, त्या समाजाला मी काहीतरी देणं लागतो, ही ज्याची भावना मनात उत्पन्न होते, तो मनुष्य आपलं जीवन हे समाजाला देतो. हा सर्वोच्च त्याग आहे. हे जीवन, मला मिळालेलं जीवन हे माझ्या सुखासाठी नसून समाजाच्या सुखासाठी आहे, असं जी मंडळी म्हणतात, अशी आणि विद्वान अशी जी मंडळी असतात ती अमर होतात. कोणीतरी अमर होत नाही. बाकीची लोक थोडा काळ प्रसिद्धी पावतात आणि मग ती त्यांचे चाहते हळूहळू करून एकूण निघून गेले की मग ते पण निघून जातात. ज्ञानेश्वर निघून जात नाहीत, तुकोबा निघून जात नाहीत, आणि आता त्याच्या यादीमध्ये हळूहळू गीता रहस्याची भर पडेल. जसे समाजामध्ये गीतेचे अभ्यासक वाढत जातील तसे, आणि आपल्याला ज्या आता सुविधा प्राप्त झालेल्या आहेत, अध्ययनाच्या सुविधा, त्या इतक्या आहेत की आता गीता सर्वांना उपलब्ध आहे आणि गीतेवरची सर्व भाष्ये ही उपलब्ध आहेत. ती भाष्य ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला गीता रहस्याची अपूर्वता कशात आहे ते कळतं. तेवढा मुद्दा सांगून मी आजचं भाषण संपवणार आहे. त्याच्यासाठी पार्श्वभूमी इतका वेळ सांगितली की गीता रहस्य हे का जन्माला आलं. अनेकांनी ऐकलं असेल की निद्रिस्त झालेल्या भारतीय समाजाला स्वातंत्र्य युद्धाकरता प्रवृत्त करण्याकरता हे गीता रहस्य लोकमान्यांनी मंडालेमध्ये लिहिलं. हे फार मोठी मोठी माणसं बोलून गेलेली आहेत. माझी खात्री आहे त्यांनी गीता रहस्याचं अध्ययन केलेलं नसतं. त्यातल्या काही लोकांनी गीता रहस्याचं वाचन केलेलं असू शकतं, परंतु वाचन आणि अध्ययन ह्यात फरक आहे. स्वतः लोकमान्य असं म्हणतात की त्यांनी गीतेचं अध्ययन केलं म्हणजे गीतेवर अनेक लोक काय म्हणतात ते पण पाहिलं. त्यांचं संस्कृत अत्यंत तयार होतं, त्यामुळे त्यांचं नातं एकदम व्यासांशी, त्यांचं नातं उपनिषदांशी. जगात जेवढे काही ग्रंथ म्हणून आहेत त्या सगळ्यांचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या सुद्धा सुरुवातीच्या 22 ओव्या पाहिल्यात तर ते सांगतात, मी आतापर्यंतच जे काही नाटकांपासून पदांपासून सगळं काही मी वाचलेलं आहे. हे सुरुवातीला त्यांनी सांगून टाकलेलं आहे. नुसते मंडलेत जमवलेले ग्रंथ 450 होते. फ्रेंच भाषा शिकले, तिकडच्या विद्वानाचं म्हणणं कळावं म्हणून. जर्मन भाषा शिकले,
तिकडच्या विद्वानाचं म्हणणं कळावं म्हणून हे सगळं मंडालेत झालं. कारण पाश्चात्य लोक काय म्हणतात, ते कसा विचार करतात, हे आपल्याला इंग्रजांमुळे इथे घर बसल्या कळायची सोय झाली होती. पुस्तक स्वरूपामध्ये छपाई आली होती. पुस्तक नावाचा नवीन प्रकार आला होता. पोथ्या मागे पडल्या होत्या, हस्तलिखित पोथ्या. त्या सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी असं सांगितलं की माणसाचं परम कल्याण कशामध्ये आहे, ते फक्त गीताच सांगते. आणि गीता निष्काम कर्म करायला सांगते. आता मला तुम्ही विचाराल की मग हे कोणी आधी सांगितलं नव्हतं का, तर त्याचं उत्तर असं नाहीये की हो कोणी सांगितलं नव्हतं. सांगितलं होतं, गीताकारांनीच प्रत्यक्ष सांगितलं होतं. निष्काम कर्माची महती ही आधीपासूनच गायली गेलेली आहे. परंतु लोकमान्यांनी काय सांगितलं की जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग आहे तो काम्य कर्म करण्याचा आणि एक मार्ग आहे तो निष्काम कर्म करण्याचा. त्यापैकी आपण आता काम्य कर्माला बाजूला ठेवू. आपण मगासपासून विवेचन केलं आणि काम्य कर्माच्या माध्यमातून आपण सर्वोच्च अवस्थेला पोहोचू शकत कसे नाही याबद्दलही आपण बोललो. म्हणजे सर्वोच्च अवस्था म्हणजे मोक्ष समजायची. मोक्ष ही काही आपण मेल्यावर मिळायची गोष्ट नाहीये. जिवंत असताना मोक्ष मिळायला पाहिजे. सर्वोच्च अवस्थेला माणसाने जीवन जगत असताच पोचलं पाहिजे आणि जितक्या लवकर त्याला पोचता येईल त्याकरता त्याने प्रयत्न केला पाहिजे. मग लवकर कसं पोचता येईल ह्याचा विचार करता करता शंकराचार्य काय म्हणतात, आदि शंकराचार्य ते म्हणतात की ब्रह्मचर्य आश्रमात संन्यासाश्रम स्वीकारल्याशिवाय, ब्रह्मचर्याश्रमात संन्यासाश्रम स्वीकारल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. म्हणजे माणसाचं जर का प्रगती व्हायला हवी असेल आणि त्याने जर प्रगतीचं शिखर गाठायला हवं असेल तर त्यांनी ह्या मधल्या गृहस्थाश्रमाचा आणि वानप्रस्थाश्रमाचा त्याग ब्रह्मचर्याश्रमातच केला पाहिजे. ही गर्जना कोणाची आहे? शंकराचार्यांची. शंकराचार्यांनंतर ज्ञानेश्वर आले. ज्ञानेश्वरी तुम्ही जर का पहिल्यापासून शेवटपर्यंत गेलात तर ही जशी गर्जना आहे, हे जसं आग्रहपूर्वक प्रतिपादन आहे, असं तुम्हाला चट दिशी सापडणार नाही. तुम्हाला निष्काम कर्माचं त्याच्यामध्ये अप्रतिम वर्णन केलेलं सापडेल. परंतु ज्ञानेश्वर महाराज नेमके कुणाच्या बाजूचे आहेत हे कळणार नाही अशी व्यवस्था ही ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. बरं, अशी व्यवस्था ज्ञानेश्वरांनीच केली असं नाही, अशी व्यवस्था व्यासांनी पण केलेली. ज्या अर्थी गीतेवरचं विवेचन करताना शंकराचार्य हे संन्यास, कर्मसन्यास, संन्यास ह्याच गोष्टीवर भर देऊन गीतेचं तात्पर्य तेच आहे असं ठणकावून सांगू शकतात. तशाच प्रमाणे काही प्रमाणात ज्ञानेश्वरांचं बोलणं आहे आणि त्याचं कारण मूळ व्यास आहे. व्यासांनी सर्वांना समावेशक असा ग्रंथ केलाय की काही लोकांची प्रवृत्ती ही संसारात राहून जमेल तेवढी प्रगती करावी अशी आहे. काही लोकांची प्रवृत्ती संसार सोडून द्यावी अशी आहे. असे थोडे असतील, पण त्यांनाही वाटचाल करता यावी अशा तऱ्हेची सोय थोडीशी ही गीतेमध्ये आहे. लोकमान्यांनी सांगितलं पहिल्यांदा भारतामध्ये की गृहस्थाश्रमी व्यक्तीलाही मोक्ष प्राप्ती शक्य आहे. गीता रहस्याची अपूर्वता ही कशात आहे याचा जर विचार केला तर पहिली अपूर्वता हा सिद्धांत मांडण्यात आहे.
आणि हे त्यांनी स्वतःचं मत म्हणून दिलं नाही. वास्तविक त्यांचा तो जीवनानुभव होता. जे जगले तेच ते सांगत होते. गीतेची त्यांनी हजारो पारायण करून त्यांना जो अर्थ लागला त्यांनी म्हटलंय की तो अर्थ मी सांगतोय, पण केवळ तो शाब्दिक अर्थ नाही, तर तो आचरणातून त्यांच्या सिद्ध झालेला अर्थ आहे. आणि म्हणून त्या गीतारसाचं मोल अर्थातच त्या तोडीचं आहे की जे आधीच्या अशा पूर्वसुरींनी गीता सांगितली त्यांच्या तोडीचं आहे. आणि असे पूर्वसुरी म्हणजे व्यक्तिशः माझ्या म्हणण्याप्रमाणे आधी ज्ञानेश्वर आणि त्याच्या आधी शंकराचार्य होत, पण ते दोघंही गृहस्थाश्रमी नव्हते. जो मनुष्य गृहस्थाश्रमी आहे अशा माणसाने गीतेचं केलेलं वर्णन, त्याचं केलेलं मंडन हे काय सांगतं, तर तुम्ही गृहस्थाश्रमी आहात तरी तुम्हाला मोक्षप्राप्ती शक्य आहे. ज्या वेळेला स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली तेव्हा ते गृहस्थाश्रमी होते. वय लहान होतं, परंतु तत्कालीन कायद्याप्रमाणे ते गृहस्थाश्रमी झालेले होते. तीच गोष्ट टिळकांची पण होती. दोघांची शपथ एकच आहे, मी माझा देह समाजाकरता वापरीन आणि त्या त्या वेळेला जे ध्येय योग्य आहे ते गाठण्याकरता हा देह खर्च पडेल. मलाही मुलं होतील आणि त्यांच्याकरता लागेल तेवढं धन कमवायची माझ्यात ताकद आहे, मी ते करीन. परंतु त्या धनाचा उपयोग मी केवळ स्वतः करता माझ्या कुटुंबाकरता करणार नाही, तर ते सर्व धन मी समाजाकरताच वापरीन. माझ्या सर्व इच्छा या समाजाच्या भल्याकरताच केलेल्या इच्छा असतील. माझा काम हा तसा आहे. आणि ज्या वेळेला मी धर्माने वागेन त्यातून ह्या पद्धतीने अर्थ आणि त्याचा कामात विनियोग हा ह्या पद्धतीने करेन, त्यावेळेला मला मोक्ष मिळेल की नाही ही चिंता मी करत नाही, कारण माझ्या पूर्वसुरींना त्याच पद्धतीने मोक्ष मिळालेला आहे. पण मी गृहस्थाश्रमी आहे म्हणून मी मोक्षा प्राप्तीला लायक नाही असं जे आदिशंकराचार्य सांगतायत ती गोष्ट बरोबर नाही. बरं, हे मी माझ्यावरून सांगत नाही, असे लोक सांगत आले कधीपासून, उपनिषद काळापासून सांगत आले. वेदांमध्येही असे उल्लेख आहेत आणि पूर्वीचीही अशी उदाहरणं आहेत की जी मंडळी विद्वान होती आणि ज्या मंडळीने आपली विद्वत्ता आणि आपली सर्वच ऊर्जा ही समाजाकरता वापरली, अशी मंडळी तेव्हापासून आजपर्यंत नाव कमावू नयेत. त्यांची नावं खुद्द गीतेमध्येच आहेत. आणि अशा गृहस्थाश्रमी माणसांची उदाहरणं देऊन लोकमान्य म्हणतात की गृहस्थाश्रमी माणसाला सुद्धा आहे. त्यांनी सिद्ध केलं. एक प्रमेय आहे, आपण सगळी शाळा शिकलेली माणसं आहोत, प्रमेयाची सिद्धता करायची म्हणून एक पद्धत असते. तत्वज्ञानाच्या प्रांतातही प्रमेय असतात आणि ती प्रमेय सोडवून दाखवायची असतात. तर प्रमेय त्यांनी सोडवून दाखवलंय. ते म्हणतात माझा ग्रंथ लहानसा आहे, आपल्याकरता तो इतका मोठा आहे, 800 पानांचा ग्रंथ. आणि मुंबईच्या लोकलमध्ये जशी माणसं भरलेली असतात किंवा एखादी गृहिणी पिठाचा डबा जसा दाबून दाबून भरते, तसा मजकूर त्या गीता रहस्यामध्ये आहे. पुन्हा मागे यावं लागतं, आपण काय वाचलं काल, आज पुन्हा बघूया, किती लक्षात आहे आपल्या, असं प्रत्येक पानापानावर परिस्थिती आहे. इतका गच्च मजकूर असलेलं काही वाचायची आपल्याला सवयच नाही. तर गीता रहस्याची जी अपूर्वता आहे ती हा सिद्धांत सिद्ध करणारा पहिला ग्रंथ भारतातला आणि जगातला म्हणून आहे. तसं त्यांनी जगून दाखवलं म्हणूनही त्या ग्रंथाचं महत्व आहे. सुरुवातीला गीता रहस्याच्या सुरुवातीला लोकमान्याने अनेक विषयांचा उहापोह करून ते गीतेत कसं सांगितलेलं आहे हे सांगण्यात बरीच पृष्ठ घालवलेली आहेत. त्याच्यात नीतिशास्त्राचा विषय हा आरंभाला घेतलेला आहे
आणि भारतामधला आजच्या घडीला किंवा जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ नीतीवरचा कुठला असेल तर तो गीता रहस्य आहे. त्या ग्रंथाला आता नवीन विषयाप्रमाणे जागतिक संदर्भ आहेत. जगातल्या लोकांनी काय विचार केला, आमच्या लोकांनी काय केला हे आहेच, जैनांनी काय विचार केला, बौद्धांनी काय विचार केला हे आहेच त्याच्यामध्ये. त्यांच्या तुलनेतच विचार चालू होत. भारतातल्या भारतात तर ज्ञानेश्वरांचाही होता, पण त्यावेळेला एक तर तिकडच्या बाजूला मोठी प्रगती झालेली नव्हती पश्चिमेकडे, ती पुढे झाली आणि ती जी काही झाली त्याचा परामर्श देखील गीता रहस्यामध्ये घेतलेला आहे. आणि हे सगळं ज्या भाषेत सांगितलेलं आहे त्या भाषेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ती भाषा अतिशय अनलंकृत आहे. म्हणजे मराठी भाषेतले 2 महान ग्रंथ जर का आपण पाहिले ह्या विषयावरचे, तर एक म्हणजे ज्ञानेश्वरी. तिचं वैशिष्ट्य असं की ती अत्यंत अलंकृत आहे आणि सांगून केलेली आहे. अत्यंत अलंकृत गीता आपल्याला जर अभ्यासायची असेल तर ज्ञानेश्वरी आहे. आणि अत्यंत अनलंकृत मराठी कशी असते तर ती लोकमान्यांच्या गीता रहस्यासारखी असते. आणि दोन्ही तो शब्द आता मी वापरतो की केवळ मराठी म्हणून सुद्धा आहे, केवळ लिखाण म्हणून सुद्धा आहे. दोन्ही ग्रंथ अपूर्व आहेत. आणि नीतिशास्त्रावरचा ग्रंथ म्हणूनही तो अपूर्व आहे. जगून दाखवलं तेच लिहिलं या दृष्टीने तो ग्रंथ अपूर्व आहे. आणि गृहस्थाश्रमी व्यक्तीला मोक्षाचा अधिकार असतो आणि तो कसा मिळवावा याचा मार्गदर्शन करणारा एकमेव ग्रंथ म्हणून सुद्धा तो अपूर्व आहे. अपूर्व या शब्दाचा अर्थ जो पूर्वी कधीच जन्माला आला नव्हता तो अपूर्व. हे सगळे गुण असणारा हा जगातला एकमेव ग्रंथ आहे. आपण मराठी लोक भाग्यवान आहोत की त्या ग्रंथाचे कर्ते लोकमान्य टिळक हे मराठी होते आणि पहिल्यांदा हा ग्रंथ मराठीत जन्माला आला. मग त्याची भाषांतरं अन्य भाषांमध्ये झाली. मी आपल्या सर्वांना प्रथम धन्यवाद देतो की गेला तासभर आपण माझं बोलणं ऐकलं. आणि आता शेवटी विनंती करतो की गीता रहस्य जयंती आहे. जयंती आणि मयंती का साजरी करायची असते तर सुरुवातीला मी म्हटलं तसं की आपल्याला तो राग किती आकळलाय माहिती नाही, पण त्याचं आपल्याला पठण करावं लागतं आणि गावाच लागतो. पूर्वी ते तो राग फार सुंदर गाऊन गेले म्हणून आता मी मालकूस गाणार नाही असं गवयाला म्हणून चालत नाही. त्याच न्यायाने मी आज इथे जो काही विषय ह्या मोठ्या मंडळीने मांडला तो साध्या सोप्या भाषेत मांडायचा प्रयत्न केला. तो आपल्यापर्यंत किती पोहोचला ते आपण ठरवायचंय. गीता रहस्य हा एक अपूर्व ग्रंथ आहे. म्हणजे असा ग्रंथ त्याच्या आधी झाला नाही या अर्थाने तो अपूर्व आहे. त्या ग्रंथाचं आपण सर्वांनी अध्ययन करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करून ह्या पुढचं व्याख्यान आयोजकांनी मला सांगितलं आहे. अजून एक व्याख्यान त्यांनी मला द्यायला सांगितलेलं आहे. त्याचं शीर्षक गीता रहस्याचं अलौकिकत्व कशात आहे ह्या विषयावरती व्याख्यान होईल आणि त्या व्याख्यानात त्याचं अलौकिकत्व आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आता मी पुन्हा आपल्याला एकदा धन्यवाद देतो. आपल्याला वंदन करतो.